16च्या आसपास 25,700चा सी. पाहूया काय होते. ₹107 स्टॉप लॉस आहे आपला. सेकंड बॉटम प्रेडिक्ट केला आहे आपण. त्याच्यासाठी 107 टाकून द्या. सेकंड बॉटम आहे. 107च्या खाली गेले की आपण SL हिट मारून काढायचं. सकाळी 2 एंट्री झालेल्या आहे. एक PE साईडची झालेली, त्याच्यामध्ये 1:2 मिळालेले, पण काही शंका होती थोडी जरा, त्यामुळे त्यातून एक्झिट झालो. आणि नंतर एक सी घेतला, ह्याच्यामध्येच घेतला, हाच घेतला 25,700चा. तोही जरा स्टॉप लॉस मोठा होता त्याचा, 107च होता. आणि आपली एंट्री 100 काय समथिंग 37-38च्या दरम्यान होती. तुम्ही तो व्हिडिओ बघा, मी टाकतो त्याच्यामध्ये. आणि मी स्टॉप लॉस 134 एंट्री घेतली होती. 124चा स्टॉप लॉस लावला कॅन्डलच्या लोला, त्याच्यामुळं प्रॉब्लेम झाला. स्टॉप लॉस ॲक्च्युली 107चा होता. परत आपणाला 116ला एंट्री भेटली, म्हणून आपण ती एंट्री घेतली. याच्यामध्ये हा व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये या सेटअपनुसार योग्य होता, त्यामुळे ती आपण एंट्री घेतली. पाहूया काय होते. $124 चालू आहे प्राईस आपली. 8 पॉईंट आपण गेनमध्ये आहे. जास्तीत जास्त आपले 9 ते 10 पॉईंटचा स्टॉप लॉस राहतो या एंट्रीमध्ये. प्लॅन केला आहे आपण बघा इथं. सकाळी आपण PEमध्ये 165च्या दरम्यान एंट्री घेतली होती. ती 195 गेली, 1:3. त्याचा पण स्टॉप लॉस 148 होता. 15 पॉईंटचा स्टॉप लॉस होता काय समथिंग माझ्याकडे. आणि आपणाला 15.30 पॉईंटचं टार्गेट भेटलं होतं. पण बुक करता आलं नाही, ग्रीड थोडी वाढली. त्यामुळे मित्रांनो, कधी ग्रीड करू नये. परंतु त्या ट्रेडमध्ये आपण कॉस्ट टू कॉस्ट निघालो. नंतर आपलं काय झालं, गडबड केली आपण ट्रेडमध्ये. आपणाला माहिती आहे, आपण जास्तीत जास्त निफ्टीमध्ये 20 पॉईंटच्या स्टॉप लॉसनं काम करायचं, कमीत कमी 10 पॉईंटच्या. रिस्क किती आहे हे माहीत असल्याशिवाय आपण एंट्रीमध्ये घुसायचं नाही. रिस्क जर मोठे असेल तर त्याला थांबा, रिस्क कमी करा थोडी, आणि मग एंट्री घ्या. नाहीतर एंट्री करू नका तुम्ही. आणि त्या सेकंड ट्रेडमध्ये तुम्हाला बोललो ना, आत्ताच्याच एक समथिंग 15-20 मिनटं झाली त्याच्यामध्ये एंट्री घेतली होती आपण. आपण 10 पॉईंटचा स्टॉप लॉस घेऊन एंट्री कट केली. आणि म्हणजे स्टॉप लॉस लावले आपण, सिस्टीममध्ये स्टॉप लॉस लावूनच असतो, त्यामुळे स्टॉप लॉस कट झाला. आणि नंतर आपण ती 116लाही एंट्री घेतली. 116ला एंट्री घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आता 10 पॉईंटचा स्टॉप लॉस ठेवून प्रॉपर काम करणार आहे. मित्र, पुट ऑप्शनचा SL झालेला आहे आपल्या सिस्टीमनुसार, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. मित्र, प्लीज असं ट्रेडिंगबद्दल नॉलेज किंवा काही तुम्हाला भेटत असतील या व्हिडिओमधून, तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. प्लीज मित्र, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. काही गोष्टी चुकीच्या होतात, कारण की ट्रेड चालू असताना व्हिडिओ स्क्रीन रेकॉर्डिंग मी करत असतो, त्याच्यामुळे कधी कधी गडबड होते बोलताना. कारण की ट्रेडिंग माइंडसेट, इमोशन्स असतात त्याच्यामध्ये. तरी आपण बघूया. आता आपला गेनमध्ये चालू आहे बघा.
20 पॉईंट्स मिळाले आहेत एक ऑलमोस्ट. चालू काय विषय नाही आहे. मिनिमम 170च्या वर रन आहे आपला ट्रेड. प्रयत्न करणार. पेशन्स ठेवा. आपला 10 पॉईंटचा एल झालेला आहे सकाळी. 10 पॉईंटचा आपण लॉस घेतलेला होता. मित्रांनो, एक लॉटनं ट्रेड काढा, जास्त नको. एक लॉटनंही खूप पैसे मिळतात, असं काय नाही. तुम्ही जोपर्यंत कॅपिटल प्रॉफिटमध्ये येत नाही 5 फिगरमध्ये, तोपर्यंत तुम्ही लॉट साईड वाढवण्याचा प्रयत्न करू नका. हळूहळू तुम्ही शिकत राहाल. कमी स्टॉप लॉसमध्ये कसं काम, मोठं गेन घ्यायचे वगैरे काय, त्याच्यानंतर होऊन जातं सर्व काही. काय हा वरचा टॉप आहे 170-75च्या वरतीच आपण एंट्री एक्झिट करायची, नाहीतर नाही करायची. 180 समथिंगच्या आसपास, म्हणजे 75 ते 80च्या दरम्यान आपण एंट्री एक्झिट करायची. तो शुअर करायचा. तो स्विंग हाय आहे ना मित्र हो आत्ताचा, म्हणजे तो स्विंग हाय आपण टच करून केल्यानंतर आपण प्रॉफिट बुकिंगचा विचार करूया. त्याशिवाय विचार करायचा नाही. मध्ये असेल तर काय प्रॉब्लेम नाही, तुम्ही वेट करायचं. निफ्टीचा बघा, हा स्विंग हाय तुटल्यानंतर आपला मोमेंट चांगली येणार आपल्या ऑप्शनमध्ये. तोपर्यंत काही येऊ शकत नाही. स्लो डाऊनमध्येच काम हळूहळू होत राहणार. आणि आपला जर स्टॉप लॉस झाला मित्र आत्ता, तर आपण नंतर पीईचाच प्लॅन करायचा केला तर. नाहीतर आज 2 स्टॉप लॉस, विषय संपला. मार्केटमध्ये जास्त काही करत बसायचं नाही, कारण की हग गॅपअप झालेलं आहे मार्केटमध्ये. त्यामुळे जपून काम करायचं. कधी काय होईल सांगू शकत नाही. आत्ताच बजेट झालेलं आहे 1 फेब्रुवारीला, त्याच्यामुळे प्रीमियम खूप हाय आहेत. ते प्रीमियम मेल्ट होत जाणार हळूहळू. आणि आज मित्र एक्सपायरी पण आहे, त्यामुळे जपून. जरा बाहेर आपल्या गावामध्ये आज कुठला तरी कार्यक्रम आहे, त्याच्यामुळे आवाज हा येतो स्पीकरचा. हाय तुटण्याच्या तयारीत आहे निफ्टीचा. निफ्टीचं 10 पॉईंट मित्र 820-21च्या दरम्यान काहीतरी आहे.
आणि आपला आहे 175च्या दरम्यान आहे, म्हणजे 20-25 पॉईंटचा फरकाने चालू आहे मार्केट. तर आता बघूया काय होतं आहे. अशा वेळेला कधी कधी भीती वाटते, प्रीमियम जर काम करत नसतील तर डीके होण्याचे चान्सेस असतात. पाहू. मित्र इथे आता रेड कॅन्डल येता कामा नाही. वेट करूया, भ्यायचं नाही फक्त, कारण की आपण आत्ता गेनमध्येच आहोत. 30 पॉईंटच्या समथिंग 30-35 पॉईंटच्या 34 पॉईंटच्या आपण गेनमध्ये आहोत. भ्यायचं नाही. त्यामुळं मित्र पाहूया काय होतं आहे. तर इथं रेड कॅन्डल बनली तर आपण जेवढं प्रॉफिट मिळेल तेवढं भेटेल तेवढं घेऊन एक्झिट बनायचं. पण कॅन्डल क्लोज होत नाही तोपर्यंत काही करायचं नाही मित्र, भ्यायचं नाही, एवढंच करा फक्त. पाहू काय होतं आहे. तर खाली वीक देऊन निघाली बघा कॅन्डल. तर मोमेंटम येण्याची जास्त शक्यता आहे. फास्ट निफ्टीचा हाय पण तुटतोय. तसेच हा बघा, पहा कसं चाललं आहे, गोड गोड. तर मित्र आपण तुम्हाला बोलेल तसं 75 ते 80च्या दरम्यानच्या वर गेले की आपण आपलं 75च्या वर गेल्यानंतर आपण एक्झिट प्लॅन करायचा. प्लीज मित्रांनो सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बघून बघून खूप शिकता येतं मित्र, असं काही नाही कोणता कोर्स केला पाहिजे, काय केलं पाहिजे. नॉलेज बी काही ट्रेडर असतात, मी पण फॉलो करतो काही काही जणांना, ते खूप छान त्यांची ट्रेडिंग स्किल, त्यांच्यातून बघून बघून आपल्याला शिकता येतं. बघा आपणाला गेलेले आहे हळूहळू. पाहूया आपण हे दुसरी नेक्स्ट कॅन्डल काय होती. 2 मिनिट्स बाकी आहेत. घ्यायचं ना, एकदा गेलाय ना, तुटलं ना, त्यामुळे ते लवकर काय पाठीमागे फिरत नसते. गेलं मित्र, आपण आता बुकिंगच्या तयारीत. कारण की मोठी कॅन्डल होती तिथं आपण कधी बुकिंग करायचं, नाहीतर तो रिट्रेस करायला थोडंफार खाली येण्याची शक्यता असते. ग्रुप चला आपण 80च्या आसपास इथं बुकिंग करूया मित्र. चला बाय. काढलेली आहे पोझिशन आपली मित्र इथे. तसेच तुम्ही प्लॅन करा. का तर समजलं ना, आपण टॉप हाय तोडल्यानंतर आपण तिथं एक्झिट पाहिजे. चलो बाय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्र. तुमचे कोण मित्र ट्रेडिंग करत असतील त्यांना. आपले निघालेले 81ला काय समथिंग. बस आता ग्रीड आपली संपलेली आहे. मगाशी आपण जास्त लालच केल्यामुळे आपला ट्रेड तो 30 पॉईंट मिळता राहिलेले. आता प्रॉफिट मिळालेलं आहे चांगलं आपणाला. 50 पॉईंट तर मिळाले आजचे 10 पॉईंट गेल्यानंतर. ओके.
गुड बाय मित्र. तुम्हाला काही समस्या किंवा अडचणी असतील ट्रेडिंगबद्दल तर मला विचारू शकता तुम्ही कमेंटमध्ये विचारा. बाय मित्र.